स्ट्रेस रिलीफ करून आहे त्या कामामध्ये सेट होण्यासाठी खुर्चीत बसून करायचे सूर्यनमस्कार आहेत. खुर्चीत बसून करायचे हातापायांच्या साध्या सोप्या हालचाली आहेत. एकाग्रता वाढण्याकरता, कॉन्सन्ट्रेशन वाढण्याकरता कोणते योगा आपल्याला कळायला पाहिजे? मान, पाठ, कमरेच्यासाठी किंवा खूप सिटिंग पोझिशननी पायाच्या स्थितीमध्ये निर्माण झालेल्या डिसऑर्डर्स त्या दूर करण्यासाठी स्वस्थ कशाला म्हटलंय? काय आहे स्वस्थची व्याख्या? फक्त फिजिकली फिट आहात? अजिबात नाही. मी दिवस लॅपटॉपवर असतो, बरोबर कंटिन्यू जे चेहऱ्यासमोर लॅपटॉप किंवा मोबाईल तरी. बरोबर. तर आमच्याकरता काय सांगाल थोडक्यात डोळ्यांची म्हणा? ज्या वेळेला उष्णतेने काही विकार शरीरामध्ये निर्माण होत असतात त्यावेळेला त्याच्यावरचा उपचार शीतलत्व आहे, आपल्यालाही माहिती आहे. मग अशा वेळेला चंद्रानाडीचा अभ्यास तिथे छान काम करतो. डोळ्यांच्या आरोग्यासाठी काही हवंय तर तो ज्योतित्राटकाचा अभ्यास तिथे महत्वाचा ठरतो. योग आमचे गुरुजी म्हणतात सुखी माणसाचा सदरा आहे. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद तुमचं मनापासून स्वागत करतो द स्पेशल कॉर्नर मराठीच्या आपल्या नवीन एपिसोडमध्ये. सध्या सुरू आहे नवरात्र आणि तुम्हाला माहित आहे की आपली नारी शक्ती सिरीज ही सुरू आहे, म्हणजेच की आपण नारी शक्तीचा जागर करतोय. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की आजकालच्या आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये आपलं फिटनेसकडे एकदम दुर्लक्ष होत आहे, बरोबर? आपल्यासमोर मोबाईल असतो, आपल्यासमोर लॅपटॉप असतो, आपल्यासमोर टी व्ही असतो किंवा आपली हालचाल बिलकुल होत नाही. सो याच सगळ्या विषयावर म्हणण्यासाठी आज आपल्यावर आहेत योगा एक्सपर्ट असलेल्या सौ मंजिरी रिजबूड मॅम. सो मॅम सोबत आपण खूप साऱ्या बाबांना आहोत योगाबद्दल, फिटनेसबद्दल. सो जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. सो एन्जॉय द पॉडकास्ट, लेट्स गो. सो नमस्कार मॅम, तुमचं मनापासून स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. आपण नवरात्रीनिमित्त 9 दिवस 9 पॉडकास्ट 9 महिलांसोबत हे आपण सगळे घेऊन चाललोय आता. पण आता सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आपला की आयुष्यात योगा किंवा व्यायाम पाहिजे, हाच आपला विषय. सो तर मग आपण सुरुवात करू की सर्वात पहिलाच आपला प्रश्न राहील की योग आपण म्हणतो ना की आपल्या जुन्या संस्कृतीपासून आपण ऐकतो योगा आपल्याकडे खूप पहिल्यापासून आहे. तर मग योगा ही धार्मिक प्रथा आहे का, जीवनशैली का, काय आहे? थोडं सांगायचं, एक्सप्लेन करा मला. सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना नमस्कार, हरिओम. आपण या अगोदर मुळात धर्म म्हणजे काय किंवा प्रथा म्हणजे काय याचा थोडासा विचार करणं खूप गरजेचं आहे. त्याची जी व्यापक संकल्पना आहे की धर्म म्हणजे काय, तर माझ्यासाठी मी ती अशी मानते की मला माझं जे निहित कर्म आहे ते प्रॉपरली करायचं आहे. जे माझ्या वाट्याला आलेलं आहे तो माझ्यासाठी माझा धर्म आहे. ठीक आहे. मग एक मातृत्व हा माझा धर्म आहे. ठीक आहे. एखादी मुलगी आहे, मग त्यावेळेला त्या आईकडे तिचं व्यवस्थित लक्ष देणं, तिची सेवा करणं, तो माझा धर्म आहे. ज्यावेळेला मी स्टुडंट्स ला शिकवायला समोर उभी राहते, त्यावेळेला त्यांचं शिक्षक मी असणं, तिथे मी प्रॉपरली प्रेझेंट होणं, करणं, ज्ञान देणं, हा त्यावेळेला माझा धर्म आहे. ना की त्याला एखाद्या विशिष्ट आपण असं म्हणूयात की कम्युनिटी सॉर्ट ऑफ धर्मामध्ये बसवणं. मग असं जर असेल तर जे कर्म माझ्या वाट्याला आलेलं आहे ते प्रॉपरली होण्यासाठी निश्चितपणे मी शरीरानी, मनानी, विचारांनी तेवढीच बॅलन्स असणं गरजेचं आहे. आणि इथे योग हा मुद्दा त्या ठिकाणी खूप महत्त्वाचा येतो. राहिलं प्रथा. तर प्रथा, परंपरा यांचा जर आपण विचार केला तर पूर्वापार चालत आलेली एखादी रीत किंवा चाल आपण असं म्हणूयात की ही प्रथा आहे आमच्याकडे. तर मला अत्यंत अभिमानाने सांगावंसं वाटेल की हो, त्या योग प्रथेची, परंपरेची मी धरोहर आहे. आपली भारतभूमी धरोहर आहे. आपण प्रत्येकजण जी भारतभूमीची संतान आहे ती ह्या प्रथेचं परिपालन करण्यासाठी कटिबद्ध आहे. कारण योग ही आपली ज्ञान परंपरा आहे, आपली संस्कृती आहे. आणि त्यामुळे निश्चितपणे त्या अँगलनी मी म्हणेन की खरंच योग, त्याचं परिपालन हा आपला धर्म आहे आणि प्रथा पण आहे. वा, तर मग आता थोडक्यात मला सांगा ना की योगाचा उल्लेख आपल्या वेदांमध्ये किंवा कुठे आढळतो? सांगा मला. निश्चितपणे खूप वेगळ्या मतमतांतरं पण याच्यामध्ये आहेत. परंतु तरीही आदियोगी भगवान शिव
हे आहेत. त्यांच्याकडून हा सगळा परंपरा किंवा हा मार्ग हं. आपल्यापर्यंत टप्प्याटप्प्याने आलाय. त्यांनी अगोदर जसं की आता तुमचं सगळ्यात पहिल्यांदा अभिनंदन की नवदुर्गा किंवा दुर्गा त्या शक्ती या स्वरूपाने तुम्ही या सगळ्या पॉडकास्टकडे पाहता आहात. तर त्यांनी जो पहिला उपदेश केला तो पार्वतीला केलेला आहे. तिच्यातली शक्ती जागृत करणं हं. आणि त्या स्त्रीची शक्ती जगापुढे आणणं, मुळात तिला तिची आधी ओळख करून देणं, ह्या गोष्टी भगवान शिवांकडून घडल्या. आणि मग त्यानंतर पुढे देवर्षी नारद, मग नारदांकडून ऋषी परंपरा आणि अर्थातच त्या महान ऋषी परंपरेकडून तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्यांमध्ये हा योग गुरु शिष्य परंपरेने प्रचलित झालेला आहे. हं. तर मग आता योगा कुणी पण करू शकतं का गुरुची आवश्यकता असते किंवा काय थोडं याच्यावर थोडं सांगा? हो, पुढे जाऊ. नक्कीच, नक्कीच. युवा वृद्धोती वृद्धो वा व्याधितो दुर्बलोऽपि वा अभ्यासात सिद्धिमाप्नोति सर्व योगेषु तन्द्रितः. कोणी करावा योग? युवा, वृद्ध, अतिवृद्ध, व्याधिग्रस्त, दुर्बल सगळ्यांसाठी आहे. फक्त कोणी काय करावं ही गोष्ट मात्र अत्यंत महत्वाची आहे. हं. आणि मग तिथे जो रोल महत्वाचा प्ले करतो तो गुरु. हं? अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा, अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा. हं. आपण का शिकतो? तर ते एखादं ज्ञान आपल्याकडे नाहीये, ते आपल्याला घ्यायचंय, नुसतंच घ्यायचं नाही, परंपरेने, प्रॉपरली, अचूकतेने ते घेणं तितकंच महत्वाचं आहे. आणि निश्चितपणे म्हणून त्या ठिकाणी गुरुची आवश्यकता आहेच आहे. आणि हे प्रत्येक ग्रंथामध्ये सुद्धा उद्धृत केलेलं आहे. कारण मुळात हे ज्ञानच मुळी गुरु परंपरेतून आपल्यापर्यंत आलेलं आहे. आणि त्यामुळे निश्चितपणे योग्य गुरूची अनिवार्यता ह्या ज्ञानासाठी आहेच आहे. मग योगामध्ये कधी इंजुरी होते असं कधी होतं का? जर का प्रॉपर ज्ञान नसेल तर? मग म्हणूनच असेही दाखले आहेत की चुकीचा प्राणायाम केला तर काय होतंय, श्वास हिक्का म्हणजे सतत उचकी लागणं, असे जे वेगवेगळे त्रास आहेत ते चुकीच्या प्राणायामाने होतात. म्हणून तिथे एकंदरीतच चुकीचं आसन केलं निश्चितपणे तुम्हाला इंजुरी होईल. हां, तुमची व्याधी कोणती आहे त्यानुसार जर तुम्ही प्रॉपरली त्या पद्धतीने अभ्यास केला नाही तर व्याधी वाढू पण शकते. या सगळ्या गोष्टींची शक्यता लक्षात घेऊन ज्याच्याकडे ज्ञान आहे आणि जो योग्य मार्गदर्शन करेल अशी व्यक्ती निश्चितपणे गरजेची आहे, आवश्यक आहे. तर मग त्याला एखाद्याला जर का योगा सुरू करायचा तर मग आवश्यक गोष्टी काय असल्या पाहिजेत स्टार्टिंगला? खरंच खूप भाग्यवान आहोत आपण. एका डेव्हलपिंग कंट्रीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी हा योग आपल्याकडे आहे, की ज्याच्यामध्ये खूप कमी गोष्टींच्या गरजा आहेत. हां, म्हणजे जसं एखादा व्यायाम तुम्हाला करायचा झाला, तर तिथे तुम्हाला त्या इन्स्ट्रुमेंट्सची नीड आहे. सपोज जिम आहे, तर तुम्हाला तिथले इन्स्ट्रुमेंट नसतील तर तुम्ही काहीच नाही करू शकत. बरोबर. तसं योगाभ्यासाचं खूप सुदैवाने नाही आहे, की कुठलीही व्यक्ती हा अभ्यास करू शकते, ज्याची मनाची तयारी आहे. म्हणून योगाभ्यासामध्ये तो उत्तम व्हावा यासाठी सुद्धा काही तत्त्व सांगितली आहेत. तर आपण अगोदर इंटरनली काय गरजा आहेत त्या बघूयात. उत्साहात, साहसात, धैर्यात, तत्त्वज्ञानाश्च निश्चयात, जनसंग परित्यागात षड्भिर्योगः प्रसिद्ध्यति. तुम्हाला हा अभ्यास करण्याची मनातून इच्छा, उत्साह असणं गरजेचं आहे. धैर्य, पेशन्स असणं गरजेचं आहे. निश्चय असणं गरजेचं आहे. तत्वज्ञान म्हणजे तो इन द सेन्स ह्या विश्वाच्या पाठीमागची जी शक्ती आहे त्याला जाणून घेण्याची इच्छा जर असेल तरी तुम्ही छानपैकी योगाशी संलग्न राहू शकता. गुरुची निष्ठा तुमच्या म्हणजे गुरुचरणी तुमची निष्ठा असणं तेही गरजेचं आहे. ज्यांची ह्या ज्ञानावर श्रद्धा नाही, अशांचा संग जर आपण टाळला, तर आपण हा अभ्यास छान करू शकतो. आता राहता राहिलं बरोबर आहे ना? कारण विचार जर त्या अनुषंगाने आपल्या आसपासच्या लोकांचे नसतील, तर आपली साधना तिथे थांबणार आहे, कुंठित होणार आहे. आपण त्या मार्गावर पुढे जाऊच शकत नाही. "काय तू हे करतोय? त्यानी काय होणार आहे?" हे जेव्हा आपण सांगण्यासाठी सक्षम असू, तेव्हाच आपण समाजामध्ये ज्यांची श्रद्धा नाही अशा लोकांप्रत तिथे राहणं, अन्यथा अशांचा संग सोडून आपल्या साधनेशी स्थिर राहणं. या झाल्या काही आंतरिक गोष्टी. मग बाह्य म्हणजे वस्तुतः विचार करायचा झाला, तर खरोखर तुमच्या निश्चयासोबत तुमच्या घराचा एक कोपरा,
6x4ची सतरंजी किंवा आता आधुनिक गोष्टींचा विचार योगा केला मॅट. तर मस्तपैकी योगा मॅट आणि छानसा एक सुती, सैलसर आणि शुभ्र पेहराव. मी तर म्हणते सुरुवातीला त्याची पण नाही, की तुम्ही त्या पद्धतीने या ज्ञानाकडे पाहिलं तर खरंच खूप कमी गोष्टींची गरज आहे आणि खूप जीवन बदलण्याची ताकद या ज्ञानामध्ये आहे. वाह! तर मग आता वेगवेगळ्या वयोगटातल्या माणसांकरता वेगवेगळे योग असतात का? म्हणजे लहान मुलांकरता वेगळे, मोठ्यांकरता वेगळे, वयस्कर व्यक्तींकरता वेगळे? हां, निश्चित. इथे 2 गोष्टी आपण बघूयात. एक आहे वय आणि दुसरं आहे त्याच्याशी निगडीत असलेली व्याधी. हां, त्यामुळे तुम्ही असा खूप वॉटर टाईट कंपार्टमेंट नाही करू शकत, की ह्या वयोगटानीच हे करावं. तर मी असं म्हणेल वयोगट आणि त्या व्यक्तीला असलेले त्रास, व्याधी, त्याच्या रिक्वायरमेंट्स मे बी व्याधी नसतील, काही त्रास नसतील, पण त्याच्या कामाचं स्वरूप हां, मग त्या अनुषंगाने त्या अभ्यासामध्ये बदल होत असतो. पण एक थोडंसं आपण असं म्हणूयात शास्त्रशुद्ध योगाभ्यासाचा विचार केला, तर असं आपण नक्कीच देऊ शकतो. कारण मुळात 12 वर्षाच्या अगोदरच्या मुलांना आसनं नाही आपल्याला फारशी देता येत. त्यांचं शरीर अजून तेवढं तयार झालेलं नसतं. त्यामुळे 12 वर्षांच्या पुढे तुम्ही आसनं आणि खूप तात्विक योगाभ्यास असं देऊ शकता. त्या अगोदर आपण सूर्यनमस्कार या मुलांना छान देऊ शकतो, ओंकार येस. छान देऊ शकतो आणि थोडी आणखीन शेवटच्या टप्प्याची जर आपण थोडा विचार केला, की वृद्ध हं, मग त्यांनी अंतरंग योगाची साधना अधिक करावी, अशी थोडीशी रिक्वायरमेंट आहे. अगदी शीर्षासन 80व्या वर्षी त्या व्यक्तीने करणं निश्चितपणे योग्य नाही किंवा तर अशा गोष्टी त्या ठिकाणी आहेत. पण ह्याउलट आदरणीय अय्यंगार गुरुजींसारखे जर साधक असतील, जे शेवटपर्यंत सर्व क्षमतेने अभ्यास करत होते, तेवढी एखादी म्हणून पुन्हा-पुन्हा आपली व्याधी आणि आपलं वय यांचा सांगड घालून तुम्हाला अभ्यास करता आला पाहिजे आणि पुन्हा एकदा मग त्यासाठी ती गुरूंची राइट. गरज तिथे किंवा आपण एक्सपर्ट म्हणूया, त्यांची गरज तिथे आहे. प्रत्येक वेळेस एक्सेप्शन असतं, की एक 90 वर्षाचे सुद्धा श्रीसाधन करता पाहिलेत आपण. नक्कीच. मग म्हणून की त्या पाठीमागे तेवढी साधना त्या व्यक्तीची असेल, तर मग ती सुरू 60 वर्ष करण्यास उपयोग नाही. करेक्ट. पण एक्स्पेक्टेशन्स वयानुसार योगामध्ये तुम्ही जसं बहिरंग योग आणि अंतरंग योग 2 गोष्टी आहेत, बरं. की ज्याचं तुम्ही शरीराने परिपालन करावं. म्हणजे सुरुवातीच्या ज्या टप्प्यांवर आपण विचार केला, आसन, प्राणायाम ह्या ज्या गोष्टी आहेत, कठीण आसनं, त्याच्यासाठी निश्चितपणे एक मध्यम वय या गोष्टी आणि मग थोडंसं अधिकतम आपण असं म्हणूया अंतरंग योगातल्या पुढच्या साधना, मेडिटेशन अर्थात हं. आजची जीवनशैली बघितली तर ह्या सगळ्याची सगळ्यांनाच गरज गरज आहे. आहे. हां, बरोबर. परंतु तरी एक डबल मानाने विचार केला तर अशी एक आपण अपेक्षा म्हणूयात, की अंतरंग योगाची साधना वाढत्या वयानुसार आपली वाढली गेली पाहिजे. आता हा टॉपिक आपण सेपरेट ठेवू. अंतरंग योग म्हणजे प्राण्याबद्दल वगैरे आपण तो सेपरेट ठेवू. आपण योगाबद्दल पुढे जाऊ आधी, की आता जनरली कसं मानलं जातं, की योग फक्त हा शारीरिक लवचिकता वाढवण्याकरताच असतो. स्ट्रेंथ वाढत नाही त्याने. मग ह्याच्यावर काय सांगता? नाही, अजिबात नाही. अ, अ, हे याचं उत्तर देण्याअगोदर आणि प्रत्यक्ष योगाची ओळख करून देण्याअगोदर मी ज्या गुरुपरंपरेने सगळं हे शिक्षण घेतलं, त्या योगविद्याधामच्या आदरणीय मंडलिक गुरुजींना मी मनापासून वंदन करते. गुरुमाता पौर्णिमाताई मंडलिक यांना मी मनापासून वंदन करते आणि संस्थेतील सगळंच उत्तमोत्तम ज्ञान देणाऱ्या सगळ्या गुरुवर्यांना वंदन करते. आता हा जो मुद्दा आहे योग, तर मुळात युज हा शब्द इथे आहे, बरोबर? की शरीर, श्वास, मन हे जे आपलं विखुरलं जातं आणि त्याच्यातून आपली कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे मुळात योग कशासाठी आहे? तर तुम्ही शरीराने जिथे आहात तिथे पूर्ण मनाने राहा आणि तुमची कार्यक्षमता वाढवा, तुमची एफिशियन्सी वाढवा. हं. मग याच्यातून अजून काय-काय फायदा मिळणार आहे? तर आत्ता तुम्ही जो प्रश्न विचारला तो, की सगळ्यात पहिल्यांदा फ्लेक्सिबिलिटी. आज आपल्यामध्ये खूप विचारांची रिजिडिटी आहे. आज आपल्यामध्ये आपल्या जीवनशैलीमुळे आपल्या शरीराची पण तेवढीच रिजिडिटी आहे. भावभावनांची सुद्धा तेवढीच रिजिडिटी आहे. मग या सगळ्यावरती योग हे अतिशय उत्तम उत्तर आहे. कारण मुळात फ्लेक्सिबिलिटी वाढवणं
हेच योगाच्या अभ्यासाचं गमक आहे. जी फ्लेक्सिबिलिटी फक्त शरीराबद्दल मर्यादित राहत नाही, तर ते आसन जेव्हा तुम्ही स्थिर करता, त्यावेळेला त्या आसनाचा अभ्यास तुम्हाला 3 टप्प्यांनी करायचा असतो. घेतलेली स्थिती अगोदर स्थिर करणं, अनावश्यक ताण कमी करून टाकणं आणि द्वंद्वांच्या पलीकडे जाणं. म्हणजे मी न शरीर आहे, न मन आहे, न विचार आहे, तर ह्या भौतिक आणि शारीरिक पातळीच्या पलीकडे जे काही आहे, ती शक्ती मी आहे. बरोबर? ह्या सगळ्यातून शरीराला जो फ्लेक्सिबिलिटीचा फायदा मिळतो, त्याचाच वापर आपल्याला ऑफ द मॅट, म्हणजे मी फक्त 1 तास योगा करतेय, तर मी फक्त शरीराच्या फ्लेक्सिबिलिटीसाठी तो नाही करणार आहे. तो मला माझ्या जीवनात पुढचा प्रत्येक क्षण जगताना उतरवता आला पाहिजे. ती फ्लेक्सिबिलिटी मनाची आहे, विचारांची आहे, भावनांची आहे. राहता राहिला दृढतेचा प्रश्न, की स्ट्रेंथनिंग. तर काही योग ग्रंथांमध्ये तर प्रत्यक्ष वर्णन आहे, की आसनेन भवेत् दृढम्. आपण एक छोटंसं आसनाचं उदाहरण घेऊ त्याच्यासाठी. सपोज आता भुजंगासन आपल्याला बहुतेक सगळ्यांना माहिती आहे. कोब्रा पोज आहे, सूर्यनमस्कारातली स्थिती आहे. इथे ह्या दोन्हीचा खूप उत्तम कॉम्बिनेशन किंवा अभ्यास आपल्याला मिळतो. तुमच्या पाठकण्याची फ्लेक्सिबिलिटी मिळते तुम्हाला, कारण कधीही न मिळणारी ती बॅक बेंडेड पोज तुम्हाला या भुजंगासनातून मिळते. सुपाईन पोज मधलं ते आहे. आणि ज्या हातांवरती तुम्ही हे भुजंगासन तोलून धरलेलं आहे, त्या हातांच्या स्नायू सांध्यांची स्ट्रेंथनिंग ती तुमची अशी प्रत्येक आसनाचा जर तुम्ही अभ्यास केला, म्हणून मी म्हणलं की थोडंसं दुर्दैवानी असं म्हणावं लागेल, की हल्ली लोक त्यांना ज्या अँगलनी योग पटतो, मुळात दुर्दैवाने त्या योगचा योगा केला. योगामध्ये सुद्धा अनेक मॉडिफिकेशन्स आणली. त्यातली जी तात्विक भूमिका आहे, ती थोडीशी न म्हणायला थोडी मागे पडत चालली आहे. हे ज्ञान देणारे खूप थोडे जण राहिले आणि त्यामुळे मग थोड्या अशा गैरसमजुतींकडे हल्ली जग थोडा वेगळ्या पद्धतीने विचारही कर. म्हणजे आता मॉडर्न थोड्याशा भाषेत सांगायचं झालं तर मसल कोऑर्डिनेशन पाहिजे याच्यामध्ये. निश्चित योग आहेच त्याच्यासाठी. व्यायामाचा तुम्ही विचार केला, पुन्हा एक उदाहरण देते. कारण आजकाल काय होतं की गाणे लावून करणं हे खूप आलं. एक्झॅक्टली, मी त्याकडेच येणार होते, की जिम किंवा इतर कुठले अगदी वॉकिंगला सुद्धा हल्ली पॅड आहे. येस, कानामध्ये हेडफोन टाकायचे आणि मस्तपैकी छान चालत राहायचं. पण मग इथे आहे का की तुम्हाला तो चालण्याचा व्यायाम घेताना तुम्ही मनाला काही देता आहात? तुमच्या विचारांना, भावभावनांना काही सात्विक किंवा सकारात्मक काही देता आहात? नाही. मग या सगळ्याचं कॉम्बिनेशन तुम्हाला योगाच्या अभ्यासामध्ये निश्चितपणे मिळतं. कारण ते आसन म्हणजे फक्त शारीरिक लेव्हलवरचा अभ्यास नाहीच. ते आसन तेव्हा होणार आहे जेव्हा तुम्ही तिथे शरीरासोबत मनाने स्थिर व्हाल. त्या आसनात जेव्हा तुम्ही श्वासावरचं सकारात्मक नियंत्रण प्राप्त करायचं, तो रोखायचा पण नाहीये, पण ती पोझिशन तुम्हाला स्टेबल ठेवून श्वास तुम्हाला सहज आणि संथ ठेवायचा आहे. आणि मी मगाशी जसं बोलले, की ह्या सगळ्या प्रक्रियांचा अल्टिमेटली खरोखर तुम्ही जेव्हा दिनचर्यामध्ये तुमची इतर कार्य करत असता, मग तुम्ही आलेलं एखादं संकट किंवा समस्या ह्याच्याकडे पण तसंच द्वंद्वातीत बघायला शिकता. ती विचारांची फ्लेक्सिबिलिटी तुमच्यामध्ये आलेली असते. त्या भावनांची एक प्रकारची आपण मॅच्युरिटी असं म्हणूयात, त्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदललेला असतो. अशा अनेक गोष्टी याच्यातून शिकायच्या आहेत. आणि म्हणून खरंच उत्तम गुरु असणं, त्या अँगलनी योग तुमच्या पुढे मांडणं आणि तुम्हाला आरोग्याच्या सर्वार्थाने आरोग्यपूर्ण स्थितीकडे नेणं. स्वस्थ कशाला म्हटलंय? काय आहे स्वस्थची व्याख्या? फक्त फिजिकली फिट आहात? अजिबात नाही. समदोषाः समाग्निश्च समधातू मलक्रिया या झाल्या शरीराच्या. दोष, धातू, अग्नी सगळं तुमचं बॅलन्स आहे. एक्सक्रिएटरी सिस्टीम तुमची छान चालतीये. पण याच्या पलीकडे तुमचं जर प्रसन्न आत्मा, इंद्रिय आणि मन नसेल, तर त्या व्यायामाला, त्या अभ्यासाला आहे का काही अर्थ? माझ्या मते तरी नाही.
किंवा आता लोक काय करतात की सकाळी जातात फिरायला कानात हेडफोन, की तुम्ही तुमच्या घरच्या झोनच्या बाहेर पडलेलेच नाहीये. तुम्ही बाहेर पाहतच नाही की किती करेक्ट. स्ट्रॉंग आहे किंवा सकाळी ऊन पुन्हा आहे. इथे जोडण्याची क्रिया आहे. जोडा. हां, तुम्ही चालताना सुद्धा त्या मोकळ्या हवेचा आनंद घ्या. त्याच्याशी जोडा. बरोबर? चालताना तुमचं जे ब्रीथिंग होतंय, त्या श्वासाच्या लयीशी स्वतःला जोडा. हा सुद्धा योग आहे. हां, गुरुजींनी आम्हाला त्यासाठी भ्रमंत प्राणायाम ही एक कन्सेप्ट दिलेली आहे, की चालताना सुद्धा ते पावलं टाकताना तुमच्या श्वासाकडे तुमचं लक्ष हवं. या तुमच्या सगळ्या निसर्गाच्या आनंदाकडे तुमचं लक्ष हवं. तुम्हाला पायाला होणाऱ्या हिरवळीच्या स्पर्शाचा तुम्ही आनंद घेणं बरोबर. ह्या गोष्टी जेव्हा होतील, तेव्हा ते चालणं सुद्धा तुमचं योगिक वॉकिंग होईल. वा, मग आता आपण थोडं येऊ डायरेक्ट योगाबद्दल. तर आजकाल नाही का जास्त आपण ऐकतो की एक शब्द प्रोडक्टिव्हिटी. तर मग याच्यावर काही सांगता येईल की एकाग्रता वाढण्याकरता, कॉन्फिडन्स वाढण्याकरता कोणते योग आपल्याला कळायला पाहिजे? योग ज्या महामुनी पतंजलींनी आपल्यासमोर मांडलं, पतंजली सूत्र. ते येस, पतंजली सूत्रांच्या माध्यमातून त्याला दर्शनात्मक दर्जा प्राप्त झाला. तर मुळात ते मांडलं गेलं ते मनाच्या किंवा चित्तवृत्तींच्या निरोधाच्या अँगलनी. बरोबर? की मनावर तुमचं नियंत्रण किंवा विचारांवरचं तुमचं नियंत्रण जर असेल, हां, तर पुन्हा मी त्या मागच्याच मुद्द्याकडे येते, की मग मी हाताने जे काही काम करतेय, ते मी 100% करणार आहे. हं? तोच धागा पकडला भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये. योगः कर्मसु कौशलम आपल्याला सांगितलं. हं? शरीर, श्वास, मन, भावभावना ह्या सगळ्याचं एकत्रीकरण, यातला समतोल, हं? हा धागा पुन्हा त्यांनी पकडून भगवंत म्हणतायत समत्वम योग उच्यते. हं? मग हे कर्मसु कौशलम काय आहे? जी कृती मी करतेय, त्यात मी कौशल्य मिळवतेय का? त्याच्यासाठी माझ्या बॅक ऑफ द माइंड ह्या सगळ्या गोष्टी आहेत का? मी शरीराने जिथे आहे तिथे मनाने आहे का? तिथे विचारांनी आहे का? म्हणजे आपोआप ते कर्मसु कौशलम मला प्राप्त होणार आहे. मनाची जर समत्व भावना असेल, हाताने काम करताना मी डिव्होशननी ते काम करत असेल, की मला याच्यातून काय प्राप्त होतंय? कर्मफलाच्या पलीकडे जाऊन मी त्या कामाचा विचार करतेय का? हा सगळा दृष्टिकोन देणारा हा योगाभ्यास आहे. म्हणून आज 2500 वर्ष होऊन गेली, तरी आजपेक्षा कदाचित उद्या योगाची महती अधिकाधिक वाढत आहे. कारण प्रोडक्टिव्हिटी आत्ता जो मुद्दा मांडलाय, की वेळ फार कमी आहे हल्ली लोकांकडे. कमी वेळात मी किती भरपूर अचीव्ह करू शकतो आणि त्याच्यासाठी निश्चितपणे एकाग्रता हवी आहे. मग त्या एकाग्रतेसाठीच सगळा हा प्रपंच आहे. एकाग्रतेसाठी आसन करा, एकाग्रतेसाठी प्राणायाम करा, एकाग्रतेसाठी ओंकार करा. स्ट्रेस रिलीफ करून आहे त्या कामामध्ये सेट होण्यासाठी योगनिद्रा करा, ध्यान करा. अशा दृष्टीने या योगाकडे जर पाहिलं तर निश्चितपणे एफिशियन्सी वाढवणारा हा अभ्यास आहे. मग कोणते योग आहे जे याच्यावर थोडे उपयोगी ठरू शकतात? अ, असा असा आन्सर करणं खूप कठीण आहे. पण तरी सुद्धा इथे आपण पुन्हा त्या प्रॉब्लेम्सच्या मुळाकडे जाऊयात, की माझ्या कामाचं स्वरूप काय आहे? माझं वय काय आहे? मला विकार काय आहेत? आणि ह्या सगळ्याची उत्तरं योगातून मग मला काय काय निवडून घेता येतंय, ते त्यावेळेला माझ्यासाठी उत्तम असणार आहे. याचं पुन्हा एक उदाहरण देते, की आत्ता जो तुम्ही प्रश्न विचारला, की मग मी काय करू? कोणती आसनं आहेत? माझं बैठं काम आहे. त्यावेळेला आसनांमध्ये मला मान, पाठ, कमरेच्यासाठी किंवा खूप सिटिंग पोझिशननी पायाच्या स्थितीमध्ये निर्माण झालेल्या डिसऑर्डर्स त्या दूर करण्यासाठीच्या दृष्टीने मला आसनांची गरज आहे. या उलट एखादी व्यक्ती म्हणेल माझं काम खूप धावपळीचं आहे. सपोज कंडक्टरची आपण भूमिका घेतली, की उभंच खूप राहायचंय, शिक्षकाची भूमिका घेतली, उभंच खूप राहायचंय. अशा वेळेला त्यांच्या योगाभ्यासामध्ये बदल होणार आहे. एखाद्याचं खूप बोलायचं काम आहे, मग त्यांच्या योगाभ्यासामध्ये बदल होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन योगाकडे बघणं, म्हणून की आलं कोणीही उठलं आणि काहीही केलं, ही थोडीशी भूमिका जर आपण बदलली आणि
थोडंसं ह्यानुसार जर या अभ्यासाकडे बघितलं तर पुन्हा तो मुद्दा कव्हर होईल, की मिळणाऱ्या कमीत कमी वेळात सुद्धा मी योगातून माझ्यासाठी काय अचीव्ह करू शकतो. जसं आपण कामातून अपेक्षा ठेवतो ना, की इथे मी जॉब करतोय किंवा माझं हे कार्यक्षेत्र आहे, माझ्याकडे एवढी वेळ आहे आणि मला त्याच्यातून प्रोडक्टिव्हिटी हवी आहे. त्या पद्धतीने योगाचा सुद्धा निश्चित विचार व्हावा आणि यासाठी अशा उत्तम-उत्तम संस्थांचं मार्गदर्शन घेणं आपल्यासाठी गरजेचं आहे. तर मग आता विषय आला आपला पाठदुखी किंवा सांधेदुखी. तर मग कामाच्या ठिकाणी खूप जण बसून असतात, दिवस बसून असतात. अजिबात हालचाल नाही. मग त्यांच्याकडे तिथे तर कधी सांगता येईल का योगा किंवा स्ट्रेचेस तिथं पटकन करू शकतात 5 हो, मिनिटात हो. असे काही? निश्चितपणे. खुर्चीत बसून करायचे सूर्यनमस्कार आहेत. खुर्चीत बसून करायचे हातापायांच्या साध्या सोप्या हालचाली आहेत. आता मगाशी लॅपटॉपचा विषय निघाला होता. तर 20-20-20 नियम हल्ली सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यासोबत योगामध्ये आपल्याला पामिंग, कफिंगच्या क्रिया सांगितलेल्या आहेत. अंगठा समोर धरून त्याच्यावरती आपल्याला छानपैकी बुबुळांसाठी व्यायाम दिलेले आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण निश्चितपणे तुम्ही खुर्चीतलं तुमचं बैठं काम आहे, तर तिथे पण तुम्ही करू शकता. पायाच्या हालचाली आहेत, अनेक आहेत. स्ट्रेचिंग वगैरे करून अगदी स्ट्रेचिंग आहे, श्वसनाचा तुम्ही अभ्यास करू शकता बसल्या-बसल्या. हं. तुम्ही रिलॅक्सेशनचा अभ्यास करू शकता बसल्या-बसल्या. गुरुकुलनी त्याच्यासाठी वेगळा कार्यालयीन योग असा म्हणून एक अभ्यासक्रमच बनवलेला आहे. नेत्ररक्षा तर नेत्ररक्षेसाठी एक वेगळा अभ्यासक्रमच बनवलेला आहे. माझं उदाहरण घेतलं तर मी दिवस लॅपटॉपवर असतो. बरोबर, कंटिन्यू म्हणजे चेहऱ्यासमोर लॅपटॉप किंवा मोबाईल तरी. बरोबर. तर आमच्याकरता काय व्यायाम सांगाल थोडक्यात डोळ्यांची म्हणा किंवा डोळ्यांचे व्यायाम निश्चितपणे तुम्ही करू शकता. ताण खूप पडतो. हो, मानेवर हो. शकतो. पामिंग, कफिंग त्याच्यासाठी खूप तेच उपयोगी आहे. साधारण या पद्धतीने आपण हे तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. पामिंग करायचं आहे आणि बरोबर आपल्या तळहातांच्या मध्ये खोबणीमध्ये छान आपले डोळे आणि हलकासा प्रेस करून डोळ्यांवरती दाब देऊन ते रिलीज करायचे की ब्लड सर्क्युलेशन सुधारेल. दर 20 मिनिटांनंतर 20 फूट अंतरावर लांब 20 सेकंदांसाठी आवर्जून झाड किंवा ग्रीन कलर असं जर आपण थोडंसं कॉन्सन्ट्रेट केलं, तर सतत जवळचं काम केल्यामुळे डोळ्यावरती येणारे ताण निघून जातात. तो एक छान अभ्यास आहे. आपल्याकडे एक नेत्र प्रक्षालनाचा छोटासा पॉट मिळतो. एवढासाच ग्लास असतो. मग त्याच्यामध्ये पाणी टाकून आपण डोळ्याची उघड-झाप केली तर तो डोळा धुतला जातो. त्याच्यावरचे ताण कमी होतात. डोळे ड्राय वगैरे पडतात ना. अगदी खूप पुढे जाऊन आपल्याला षटकर्म जी बघायची आहेत. तर त्याच्यामधली जलनेतीसारखी क्रिया तर याच्यामध्ये वरदान आहे. आणि बाकीच्या तर अनेक मी मगाशी म्हटलं तसं की हातापायांच्या हालचाली आहेत. आता सपोज जर सतत पुढे वाकूनची आपली कामाची शैली आहे, तर जाणीवपूर्वक तुम्ही मान पाठीमागे, साईडला, मानेचा हळूवार चक्र ज्याच्यामध्ये पुढची डायरेक्शन नाही घ्यायची, फक्त 3 डायरेक्शननी असे तुम्ही बसल्या-बसल्या व्यायाम करू शकता. शोल्डर्सचे तुम्ही क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज व्यायाम करू शकता. मनगटाचे तुम्ही करू शकता. असे खूपसे व्यायाम आहेत आणि बसून तर खुर्चीतून सूर्यनमस्कार ट्रिमेंडस आहेत. खूप छान उपयोग होतो काय होऊ त्याचा. शकतं? निश्चित. खूप खूपच आपण छान टाकूमध्ये व्हिडिओ काय असेल तर? नक्की टाकू. करते मी आणि करण्यासारखे पण आहेत. वाह! आता प्राणायामाबद्दल काय सांगाल? कारण प्राणायाम आजकाल काही जणांचं म्हणणं असतं, की मी खूप यंग आहे, मला जिम करता येते, मग मी प्राणायाम करू की नको? हा पण एक प्रश्न येतो. बरोबर आहे. जी शक्ती आपण घेऊन आलेलो आहोत, त्या चैतन्य शक्तीचं प्रकटीकरण 3 मार्गांनी होतं. एक आहे आपलं शरीर, दुसरा आहे आपला श्वास आणि तिसरी आपली मनाची शक्ती. हं. जेवढी आसनं महत्वाची आहेत, किंबहुना त्याहीपेक्षा जास्त प्राणायाम महत्वाचा आहे. प्राणायामेन युक्तेन सर्व रोगक्षयो भवेत. इतकं महत्ता त्याची सांगून ठेवली आहे. पण निश्चितपणे तोही योग्य आपण एक्सपर्ट किंवा गुरुच्या मार्गदर्शनाने करणं गरजेचं आहे. मग प्राणायाम कोणी करायचा? तर खरोखर तो सगळ्यांनी केला पाहिजे. पण परत की आपली व्याधी, आपल्या कामाचं स्वरूप आणि आपल्याला गरजेचा असणारा प्राणायाम यांची निवड करणं. मग तुम्ही सुरुवातीला अगदी छोट्यात छोटं की ज्या वेळेला आपण योगाशी संपर्कात आलेलो नसतो, कदाचित आपण त्याच्या अगोदर कधी श्वासाकडे लक्षही दिलेलं नसतं. नाही देत. हं. बरोबर. तर ज्यामुळे आपलं अस्तित्व आहे ती प्राणशक्ती
वायूच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये कार्यरत असते. 5 प्रमुख प्राण आहेत, 5 उपप्राण आहेत, जे आपल्या सगळ्या सिस्टीम्सचं उत्तम कार्य करण्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि प्राणायामाच्या माध्यमातून हे कार्य उत्तम होण्यासाठीचा अभ्यास तो हा प्राणायाम आहे. पतंजलींनी तर व्याख्याच केली आहे, की श्वास आणि प्रश्वास यांच्या गतीचं विच्छेदन म्हणजे तो प्राणायामाचा अभ्यास आहे. हं. मग इथे श्वासावरचं नियंत्रण आपण म्हणू शकतो. आयाम पेशीपर्यंत हा प्राण ती शक्ती पोहोचवणं म्हणजे प्राणायामाचा अभ्यास आपण म्हणू शकतो. ज्याचं फलित पण दिलेलं आहे, की ज्यामुळे धारणेची म्हणजे मनाच्या उत्तम एकाग्रतेची फायदा फल ज्यामुळे मिळतं तो प्राणायाम तो आपल्याला केलाच पाहिजे. मग त्या पद्धतीने प्राणायामाकडे बघणं आणि हळूहळू श्वासाच्या माध्यमातून मनावरती नियंत्रण मिळवणं, विचारांवरती नियंत्रण मिळवणं हा प्राणायामाचा खूप महत्त्वाचा टप्पा आहे. आणखीन पुढे जाऊन पहा का योग परत महत्त्वाचा आहे. तर फक्त ह्याचे जे परिणाम आहेत हे शारीरिक, मानसिक, बौद्धिक एवढ्याच लेव्हलवर प्रचलित न राहता तिथे त्याला आणखीन पुढे जाऊन आत्मिक लेव्हलशी पण जोडलंय. का करायचा प्राणायाम? तर स्वतःची ओळख पटण्यासाठी. जे आवरण आत्म्यावरती अज्ञानाने आलेलं आहे ते दूर काढून टाकण्याची ताकद सुद्धा या अभ्यासात आहे. म्हणून सोप्पं की आपली आतली शक्ती जाणून घ्यायची असेल तर आसनांबरोबर प्राणायामाचा अभ्यास सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. पेशींनी ऑक्सिजन ग्रहण करणं यासाठी जर कोणती साधन आहे तर ती एकमेव प्राणायामाची साधन आहे. बरं, तर मग एखाद्या व्यक्तीला निरोगी राहायचं तर मग कोणती 4-5 बेसिक सांगाल जे केलेच पाहिजे प्राणायाम? अ, अगदी सेफ्टी पॉइंट ऑफ व्ह्यू सेफ्टी. कारण पुन्हा आलं अनेक गोष्टी हे लक्षात घेणं शक्यतो नॉर्मल व्यक्ती का? तर संतुलन किंवा लोम विलोम ज्याला म्हटलं जातं किंवा अनुलोम विलोम ज्याला म्हटलं जातं की जिथे बॅलन्सिंग आहे हा तो बॅलन्सिंग तुम्हाला शरीराचा मनाचा पण मिळणार आहे श्वासाचा पण मिळणार आहे. याच्यातच आपण माहिती घेऊ की प्राणायाम अभ्यास नेमका काय आहे. 72,000 नाड्या शरीरामध्ये महत्वाच्या सांगितल्या आहेत. त्याच्यातल्या अतिमहत्वाच्या 3 आहेत. डायरेक्ट मधला सगळा आपण थोडा तात्विक पुढे भाग बस. बाजूला ठेवूयात. आणि त्यातली अत्यंत एक महत्वाची आहे ती आहे सुषुम्ना नाडी. तर सुषुम्नेचाही विचार आपण थोड्या वेळ बाजूला ठेवूया कारण ती फार प्रगत अभ्यासामध्ये त्याचं सगळं अभ्यास प्रयोजन या गोष्टी आहेत. इडा आणि पिंगला दृश्य दर्शनी डावी आणि उजवी नाकपुडी जी आपल्याला दिसते त्याच्यातून प्रवाहित होणाऱ्या या 2 नाड्या. मग ज्या वेळेला तुमचा रज आणि तमभाव असंतुलित होईल, ज्या वेळेला तुमच्या शरीरातलं शीत आणि उष्ण तत्व असंतुलित होईल, बरोबर? ज्या वेळेला तुमच्या मेंदूचे 2 भाग आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. उजवा मेंदू, डावा मेंदू ढोबळ मानाने मी म्हणते. त्यांच्या कार्यांमध्ये जेव्हा तुम्हाला संतुलन हवं आहे, ते असंतुलन दूर करण्यासाठी अशा अनेक प्रयोजनांनी हा अनुलोम-विलोम प्राणायाम अतिशय छान आहे, सोपा आहे. सगळ्या व्याधीग्रस्तांनी तो केला तरी सुद्धा अगदी छान उत्तम फायदे देणार आहे. त्यासोबत आजकाल आपण बघतो की खूप ताण आहे. खूप स्कॅटर्ड माइंड आहे. पटकन आपण एकाग्रता करू शकत नाही. अशा वेळेला भ्रामरी सारखा जो प्राणायाम आहे तो आपण खूप चांगला त्याचा सहज सगळ्यांनी करावा असा पण तो पण एक प्राणायाम आहे. असं अनेक गोष्टी आहेत ज्या खूप सोप्या आहेत पण ज्या आपण छान अप्लाय करू शकतो दैनंदिन जीवनामध्ये. तर मग आता आपण आजकाल खूप काही ठिकाणी आता ऐकायला भेटते की चंद्रनाडी आणि सूर्यनाडी. हा प्रकार काय आहे? किंवा मी ऐकतो ना की चंद्रनाडी थोडं शांततेचं प्रतीक आहे. तर मग हे मला थोडं एक्सप्लेन करा ना सगळं. खूप छान प्रश्न आहे. पुन्हा कामाच्या स्वरूपाकडे जाऊयात आपण किंवा थोडंसं आपण असं म्हणूयात मनाच्या आपण स्थितीकडे जाऊयात. ज्या वेळेला मला माझं मन शांत हवंय किंवा ऑलरेडी मी खूप हायपर ॲक्टिव्ह आहे. थोडं माझं काय काम खूप धावपळीचं आहे. अशा वेळेला जर मला कुठला अभ्यास छान फायदा देऊन जाणारा असेल, तर तो चंद्रनाडीचा अभ्यास आहे. या उलट किंवा थोडासा विकारांच्या किंवा दोषांच्या दृष्टीने सुद्धा जरी आपण विचार केला, तरी सुद्धा
ज्या वेळेला उष्णतेने काही विकार शरीरामध्ये निर्माण होत असतात, त्यावेळेला त्याच्यावरचा उपचार शीतलत्व आहे, आपल्यालाही माहिती आहे. मग अशा वेळेला चंद्रानाडीचा अभ्यास तिथे छान काम करतो. शिवस्वरोदय नावाचा ग्रंथ आहे त्यासाठी आणि त्या ग्रंथामध्ये ह्याचा खूप डिटेल उल्लेख आहे. स्वर म्हणजे तुमची नाडी, चंद्रस्वर, सूर्यस्वर. डावी नाकपुडी चंद्र आहे, उजवी नाकपुडी सूर्य आहे. डावी नाकपुडी इडा आहे, उजवी नाकपुडी पिंगला आहे. हा, डावी नाकपुडी शांत शीततत्वाची द्योतक आहे, उजवी याच पद्धतीने आपण आता म्हणलं तसं ऍक्टिव्हेशन, एनर्जी, एनर्जीमध्ये ऊर्जा, उष्मा, उष्णता या सगळ्या अँगलने विचार केला जसं चंद्र आणि सूर्य. तसंच हा, त्या पद्धतीने. मग तो ह आणि ठ आहे पुन्हा, की हठयोग संकल्पना त्याच्यातून मानलेली आहे. ठ हा चंद्र मंत्र आहे, र ह हा सूर्य मंत्र आहे. म्हणते त्या दोन्हीची जेव्हा संतुलन अवस्था त्याचा अभ्यास केला जातो तेव्हा तो हठयोगाचा अभ्यास आहे. आणि त्यानुसार अत्यंत विशेष म्हणजे ज्या ऋषी परंपरेने अद्भुत परंपरा आहे ही, ज्यांनी हा प्राणायाम आसनाचा सगळा पसारा मांडलेला आहे, त्यांनी तोही विचार केलेला आहे की 8 प्राणायाम जे ढोबळमनाने आपल्यामध्ये आता सध्या प्रचलित आहेत, अष्टकुंभक आपण ज्याला म्हणतो, त्याच्यातले काही प्राणायाम या अनुसारच आहेत की जे शीततत्व शरीरामध्ये बॅलन्स करण्यासाठी आहे, काही उष्णतत्व बॅलन्स करण्यासाठी आहे आणि काही संतुलनासाठी आहेत, ज्याची आपण मगाशी माहिती पाहिली. अशी ही चंद्र सूर्य नाडीची आहे. म्हणजे थोडक्यात जर शांतता थोडीशी हवी असेल तर मग चंद्रनाडीकडे. मग निश्चितपणे ती कशी आहे? अगदी सोपं सांगते की तुम्ही झोपता कसे, हा, त्यावरून सुद्धा तुमची नाडी कोणतीच तुम्हाला चलित ठेवायची. अगदी सोपा उपाय, फार लांब नाही काही, की मी जर उजव्या नाकपुडीवर थोडी, उजव्या कुशीवर थोडी जास्त किंवा अधिकतम कालावधीसाठी झोपले तर आपोआप माझा डावा स्वर कार्य करू लागतो. म्हणजे आता तुम्हाला डाव्या स्वराची किंवा डाव्या नासिकेची जर सगळी कल्पना निश्चितपणे आलेली आहे, तर आपण आपल्या अनुसार हे स्वरचलित करू शकतो. बरोबर? म्हणून आपण वामकुक्षीची पण संकल्पना पाहतो की नाही. वाम म्हणजे काय? डाव्या बाजूला. मग जेवणानंतर वज्रासन घ्या, अन्नपचन छान होईल आणि त्याच्यानंतर वामकुक्षी करा, असं आपल्याला आपली परंपरा सांगते. मग का बरं डाव्या कुशीवर? तर हा उजवा स्वर चालला पाहिजे, जो पचनासाठी उत्तम आहे. एनर्जी मग त्यावरून त्याचे प्राणायाम पण पुढे आहेत. तर त्या दृष्टीने अशी उपयुक्तता या संकल्पनेची आहे. तर मग कसं होतं की आजकालचे डिजिटल जग आहे सगळं आपलं, आपल्याकडे खूप माहिती अवेलेबल आहे. इंस्टाग्राम आलं, यूट्यूब आलं. मग त्याच्यामुळे काय होतं की लोकांचं मन खूप चंचल झालेलं आहे आजकाल, जे 1 मिनिट सुद्धा एका जागेवर खरी स्थिर राहत. गोष्ट आहे. तर मग त्याच्यावर काय करतो? अगदी छोट्या मुलांचं सुद्धा दुर्दैवाने आपण उदाहरण पाहिलं. मोबाईल सोडत नाही ते. मोबाईल तर फार दूरची गोष्ट आहे, पण आपल्या म्हणजे आमच्या लहानपणी एकतर एवढे चॅनल नव्हते, एक किंवा नंतर नंतर दुसरा आला. आता मुलं 5 मिनिटं जरी टीव्ही समोर बसली तरी दर 2 मिनिटांनी लगेच इकडच्या ब्रेकला त्यांचा दुसरा चॅनल. काय बदलतं? हा, इतकी चांचल्यता मनाची निश्चितपणे घातक आहेच आहे. आणि म्हणून मी मगाशी किंवा पहिल्यांदा जे पहिलं स्टेटमेंट केलं की आपण सगळे खूप भाग्यवान आहोत, पण दुर्दैवी पण आहोत की आपण या ज्ञानाचा उपयोग करून घेत नाही, त्याबद्दल आपण सजगता बाळगत नाही. ह्या चांचल्यावरती तर हा योगाचा अभ्यास आहे. योगाच्या अभ्यासामध्ये जसं एक प्रचलित लोकांना वाटतं काय आहे, फक्त आसन प्राणायाम म्हणजे योग आहे. नाही, खरंच जीवन कसं जगायचं हे सांगणारी ती पूर्ण पद्धती आहे. मग त्याच्यामध्ये एक छोटी पण अत्यंत महत्वाची भूमिका सांगितली आहे प्रत्याहाराची. शब्द थोडा अवघड आहे, पण सांगितलं तर खूप सोपं आहे. सतत बाहेर जी आपली सगळी इंद्रिय धावत सुटली आहेत, त्या सगळ्यांना अंतर्मुख करण्याचा हा अभ्यास आहे. आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या साधना पण आहेत. त्याच्यासाठी दिलेलं एक सुंदर प्रतीक आणि सगळ्यांना कळेल असं कूर्म, कासव. ज्या वेळेला घाला काही येतो त्यावेळेला योग्य वेळ कोणती आहे ते साधून कासवाला आपलं संपूर्ण चारी पाय, शेपूट, मान ते त्या कवचाखाली घेतो आणि तिथे तो सेफ राहतो. ह्या भूमिकेचा जर योगाच्या या प्रत्याहाराने आपण थोडा विचार केला तर जग आहे, माहितीच आहे
एक नाही, अजून हजारो आयाम ओपन होणार आहे. हं? मला काय हवंय, मी किती घ्यायचंय आणि मी कशात स्थिर व्हायचंय हे मला कळलं पाहिजे. आणि ते कळण्यासाठी हे ज्ञान आवश्यक आहे. हां, की समोर दिसतंय, किती स्क्रॉल करायचं ह्याचं ज्ञान, हा विवेक माझ्यामध्ये असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी मग की सोप्या गोष्टीपासून सुरुवात करा. इतक्या मोठ्या भूमिकांच्यासाठी तुम्हाला अगोदर ऑन द मॅट योगासाठी मॅटवर आलं पाहिजे. ऑन द मॅट 2 मिनिटं शांत बसायची सवय तुम्हाला तुमच्या जीवनशैलीमध्ये तुमच्या मुलांना लावण्याचा एक संकल्प तुम्ही त्या दृष्टीने करू शकता. स्वतःसाठी करू शकता. अरे, हे काय आहे हे बघण्यासाठी मी तर आधी एक पाऊल टाकलं पाहिजे की नाही? हां, की माझ्यापासून सुरुवात होणं गरजेचं आहे. मग हा अष्टांग योग काय आहे? जीवन बदलण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. तो तुम्हाला निश्चितपणे माहिती होईल. तो प्रत्याहार असा बहिरंग योगातून तुम्हाला अंतरंग योगाकडे नेणार आहे. बाहेरच्या जगातून आतल्या जगाशी जोडणार आहे. कुठे थांबायचं हे शिकवणार आहे. तर मग ताण कमी करण्याकरता कोणते योग असू शकतात? भरपूर आहेत. मुळात पुन्हा एकदा, की योग आहे ना, योग आमचे गुरुजी म्हणतात सुखी माणसाचा सदरा आहे. हां, हां. योग कल्पतरू आहे. हां, योग कामधेनू आहे. तुम्ही ज्या अँगलनी या ज्ञानाकडे बघाल ना, त्याच्यातून तुम्हाला त्यातली प्राप्ती आहे. एकाग्रतेसाठी हवाय, योगाभ्यास करू शकता. तणाव निर्मूलनासाठी हवाय, योगाभ्यास करू शकता. व्याधी निर्मूलनासाठी हवाय, योगाभ्यासाचा फायदा तुम्ही जीवनशैली म्हणून अवलंबली, आपोआप तुम्ही विकारांपासून स्वतःला प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. इतकी मोठी भूमिका होऊच नाहीये. म्हणून आयुर्वेदामध्ये स्वस्थ वृत्तामध्ये योग, की स्वस्थ राहा, पूर्ण आरोग्य राहा. त्याच्यासाठी योगाचा अवलंब तिथे गरजेचा आहे. मग तणाव निर्मूलन तर त्यामध्ये सध्याची जीवनशैली पाहिली तर खूपच. म्हणून मगाशी की 2500 वर्ष झाले तरी आज का ओंकार महत्वाचा वाटतो? हं? तर ह्या सगळ्यातून जे शारीरिक फायदे आपण अनेक अँगलनी याच्याकडे बघा, याच्या फायद्यांकडे बघा, की हॅपी हार्मोन्स छान सिक्रीट व्हायला हवी असतील. हां, ताण तरी का निर्माण होतात? हार्मोन्सचं संतुलन तिथे आहे. हां, विचारांची खूप अनावश्यक गडबड सगळी आतमध्ये आहे. ते मगाशी म्हणलं तसं किती घ्यायचंय, कुठे रोखायचं हे माहिती असणं आवश्यक आहे. आणि मग त्या तणाव निर्मूलनामध्ये शरणागत मुद्रेसारख्या सरेंडर्ड पोज आहेत. जिथे की सपोज पालथी मांडी वज्रासन बहुतेक सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये बसून जर तुम्ही नतमस्तक स्थितीमध्ये गेले तर अशा खूप संकल्पना आहेत हां, योगाच्या अभ्यासामध्ये. म्हणून मी परत-परत म्हणते, की आसन फक्त फिजिकल क्रिया नाहीच आहे. ह्याच्या पाठीमागे मनाचा खूप मोठा दृष्टिकोन आहे, की मी योगमुद्रा करतीये, मी शरणागत मुद्रा करतीये, पण हे जे सगळे ताणतणाव आहेत, त्या सगळ्याला मी या विश्वशक्तीला समर्पित करतीये. ही भावना तिथे मनाने घेणं गरजेचं आहे. अशी अनेक आसनं आहेत. हं. त्यानंतर ओंकारासारख्या अभ्यासाच्या क्रिया आहेत. ते गरजेचं ज्या आहे. तुम्हाला हॅपी हार्मोन्स सिक्रेशनसाठी खूप महत्वाच्या आहे, एकाग्रतेसाठी महत्वाच्या आहे, ताण दूर करण्यासाठी महत्वाच्या आहे. अतिशय सुंदर ज्योतित्राटकासारखी क्रिया आहे. मग हां. त्राटक मला थोडं का मी खूप ऐकलेली आहे. हो, खूप सुंदर. माझी फार आवडती प्रक्रिया आहे ती, की खरं तर हा एक दृष्टिकोन आपण बोलता-बोलता थोडा हाही बघूयात, की परत फक्त आसन प्राणायाम म्हणजे योग आहे का? नाही. तुम्ही समाजामध्ये कसे राहा, त्याच्यासाठी तुम्हाला काही रूल्स आपण म्हणूयात ते दिलेत. तुम्ही वैयक्तिक आयुष्य कसं जगा, याच्यासाठी काही रूल्स योगाने तुम्हाला दिलेत. आसन प्राणायाम तर आहेच आहे, प्रत्याहार आपण बघितला. त्या वैयक्तिक आयुष्यामध्ये हा तणाव निर्मूलन किंवा ही दृष्टिकोन, ही भूमिका खूप सुंदर पद्धतीने आपण हँडल करू शकतो हां. आपण त्यातल्या एका क्रियेकडे येऊयात. त्याच्यात सांगितलंय शौच ही क्रिया आहे, म्हणजे शुचिता, शुद्धी. हां, अर्निंग तुम्ही जे कमवता त्याची शुद्धी असणं गरजेचं आहे. तुमच्या विचारांची शुद्धी असणं गरजेचं आहे. तुमच्या शरीराची शुद्धी असणं गरजेचं आहे. तुम्ही जे शब्द बोलता त्या वाचेची शुद्धी असणं गरजेचं आहे. इतका व्यापक विचार जेव्हा योगाच्या अभ्यासामध्ये होतो, तेव्हा या शुद्धी क्रिया ज्या आहेत ना, या शुद्धी क्रिया तुम्हाला
छान फायदे देऊन जातात. या शरीराकडे तटस्थतेने बघण्याचा दृष्टिकोन देऊन जातात. या शरीरातल्या अशुद्धी जेव्हा बाहेर पडतात, टॉक्सिन्स जेव्हा बाहेर पडतात, तेव्हा शरीराचं नश्वरत्व तुम्हाला माहिती करून जेव्हा दिलं जातं किंवा मिळतं, तो मोह दूर करण्याचा आहे आणि ह्याच्याही पलीकडे जाऊन मनाची सात्विकता देणारे आहेत, प्रसन्नता देणारे आहेत, सत्वशुद्धी, सौमनस्य, ऐकाग्र्य, इंद्रियजय आणि आत्मदर्शन एवढ्या योग्यता जर कशामुळे मिळत असतील, तर ह्या तुमच्या शुद्धिक्रियांमुळे तुम्हाला मिळतात. इतकी महती या शुद्धिक्रियांची आहे. त्यातली ही ज्योतित्राटकाची क्रिया आहे. हां, कुठला कुठे संबंध आणि कसा आहे पहा. मुळात बनवलेली आहे डोळ्यांची शुद्धी. हां, येस. मगाशी आपण जो मुद्दा बघितला, की खूप ताण आहेत आणि मग डोळ्यांच्या आरोग्यासाठी काही हवंय, तर तो ज्योतित्राटकाचा अभ्यास तिथे महत्वाचा ठरतो. पण ही क्रिया करताना अ, अजून जेवढं सांगावं तेवढं थोडं आहे बरं का. आपण जेव्हा व्यायाम किंवा जिमचा अभ्यास किंवा तो करतो ना, तेव्हा 1 फॉर 1 म्हणजे मी पायासाठी जे एक्सरसाइजेस तेवढेच करणार. जिममध्ये तेवढ्याच इन्स्ट्रुमेंटवर मी काम करणार. त्यानी मला तेवढेच रिझल्ट मिळतात. परंतु योगामध्ये संपूर्ण घनगात्रव्य आणि संपूर्ण स्वास्थ्य ही एक भूमिका खूप महत्वाची आहे. मग तुम्ही करताय शुद्धिक्रिया डोळ्यांच्या शुद्धीसाठी, पण ज्या वेळेला पाणी डोळ्यातून बाहेर पडतं, तेव्हा त्या भावनांची शुद्धी होतीये. आपोआप ते तणाव तुमचे निर्मूलन होण्यासाठी ती क्रिया तुम्हाला खूप सुंदर मदत करते. ध्यानाकडे तुम्हाला ती क्रिया घेऊन जाते, मेडिटेशनकडे. अशी एक क्रिया, पण त्याचे अनेक उपयोग. हे योगाचं अजून एक वैशिष्ट्य आहे. आणि तणाव निर्मूलनामध्ये अत्यंत महत्वाची अजून एक गोष्ट, जी शवासन, जे हं. आपण नेहमी शिकवताना म्हणत असतो, की फक्त आसनांमधले ताण कमी करण्यासाठी शवासन किंवा अजून एक जे आपण म्हणतो मकरासन आसन आहे. नाही. ऑफ द मॅट सुद्धा तुम्ही योगाचा दिनचर्यामध्ये समावेश केला पाहिजे. मला एफिशियन्सी माझी टिकवायची आहे. मला संपूर्ण छान ॲक्टिव्ह राहायचंय, पण शरीर आहे, थकणार आहे. हां, मग एक माझं काम संपवल्यावर दुसऱ्या कामाकडे अटेंड राहण्या अगोदर मी जर 2 मिनिटाच्या शवासनाचा अभ्यास केला, ते योग्य पद्धतीने शिकून घेतलं आणि त्याचा जर मी छान उपयोग केला, तर खरोखर मी खूप छान ॲक्टिव्ह स्वतःला ठेवू शकतो. ही 100% ग्वाही देणारा हा अभ्यास आहे. त्याच्यातली अजून प्रगत भूमिका योगनिद्रेची आहे, जी नुसता शरीराचाच ताण नाही, तर मनाचा सुद्धा ताण निर्मूलन मुळात शवासनाची व्याख्या करतानाच केलेलं आहे. उत्तानम शववत भूमौ शयनम तु शवासनम, शवासनम श्रमहरम चित्तविश्रांतिकारकम. शरीराचे श्रम तर आहेत, त्याच्या पलीकडे जाऊन चित्ताला विश्रांती देणारा हा सगळ्या ज्ञानाचा गाभा ठेवा आपल्यासाठी आहे. त्यातली ही योगनिद्रेची खूप मोठी संकल्पना आहे, ज्याचा प्रत्येकाने उपयोग करावा. आजच्या धावपळीच्या सगळ्या या जीवनशैलीमध्ये ह्या तणावांनीच पुढे व्याधींची निर्मिती आहे. सायकोसोमॅटिक डिसीजेसवर खूप सारा रिसर्च चालू आहे आणि ते होऊच नयेत म्हणून पुन्हा-पुन्हा या तणाव निर्मूलनाच्या योगाच्या अभ्यासाकडे सजगतेने प्रत्येकाने वळलं पाहिजे. योग निद्रा म्हणजे मला सांगा ना, म्हणजे बाळाच्या झोपेत नसेल तर मग त्याच्यावर काय खूप ऑप्शन? छान संकल्पना आहे. योगनिद्रेचा हा जो अभ्यास आहे, हा अभ्यास आपल्याला शवासनातूनच करायचा आहे. बिहार स्कूल ऑफ योगामध्ये या सगळ्या अभ्यासाचा आपण असं म्हणूयात प्रगत त्याच्या पातळ्यांवरती तो मांडला गेला. आणि तो गुरु परंपरेने आपल्यापर्यंत आलेला आहे. शवासनातून भरपूर शिथिलीकरण म्हणजे टप्प्याटप्प्याने ह्या सगळ्या सूचना तुम्हाला दिल्या जातात. पूर्वतयारी असते की मग खूप ग्लेअर नकोय, प्रकाश नकोय, खूप हवा शांतता नकोय, हवी. शांतता हवी आहे, की जेणेकरून तुम्ही तुमच्या पोजवर आणि मनावर आणि शरीरावर छान कॉन्सन्ट्रेट करू शकाल. आणि हा सगळा अभ्यास करायचा आहे तो शवासन पोजमधून करायचा आहे. मग तिथे तुम्हाला शिथिलीकरण दिलं जातं. हां, तिथे तुम्हाला श्वसन ध्यान दिलं जातं. एक प्रकारे श्वासावर तुम्हाला एकाग्र केलं जातं. त्यानंतर तुम्हाला काही संकल्प दिला जातो, की तुम्हाला निश्चितपणे
एखाद्या आपण असं म्हणूयात की व्याधीवर हं, किंवा अगदी तणावावर सुद्धा त्याच्या पलीकडे जायचंय, ते निर्मूलन तुम्हाला करून हवंय, तर आपल्या सुप्त मनाला दिलेल्या ह्या स्वयंसूचना आहेत. एरवी आपली बुद्धी आपला ब्रेन आपल्याला कंट्रोल करत असतो. इथे तसं न होता डिरेक्टली आपण घेतलेल्या सूचना ह्या आपल्या सुप्त मनाने आपल्या शरीराला कंट्रोल करण्याचा हा अभ्यास आहे, की जिथे तुमची पूर्ण निद्रा स्थिती पण नाहीये, पूर्ण जागृती स्थिती पण नाहीये. तुमचं जे सबकॉन्शियस माइंड आहे, त्यावर जेव्हा तुम्ही काम कराल, हां, ज्याला आपण स्वयंसूचनेच्या माध्यमातून म्हणतो, त्यावेळेला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ट्रिमेंडस बदल घडवून आणू शकता आणि त्याकडे नेणारा हा योगनिद्रेचा अभ्यास आहे. ज्यांना इथे झोप येत नसेल तर मग हाच बेस्ट ऑप्शन राहील. झोप येत सेकंड नसेल तरी सुद्धा योग निद्रेतून शिथिलीकरण दिलं जातं आणि असे हजारो रुग्ण आहेत की जे मुळात ही योगनिद्रा आहेच त्यासाठी, निद्रानाशासाठी आहे, तणाव निर्मूलनासाठी आहे, विविध व्याधी दूर करण्यासाठी ज्या अफर्मेशन्स घ्यायच्या आहेत त्यासाठी आहे. तुम्ही ज्या सूचना स्वतःला यामध्ये द्याल त्या अफर्मेशन्सवर तुमचं सुप्त माइंड नकळत काम करू लागतं. ही भूमिका या योगनिद्रेतून आहे. अजूनही निद्रानाशासाठी तुम्ही छान ओंकारांचा वापर करू शकता. झोपताना तुम्ही मस्त 11 ओंकार, 21 ओंकार करा. भ्रामरीचा तुम्ही अभ्यास करू शकता आणि ह्याच्या पलीकडे जाऊन योगाच्या अजून एका अंगाचा जो मला पटतो नेहमी, की जनरली झोप का येत नाही माहितीये? तर फक्त योगच किंवा फक्त आसन प्राणायाम आहे का? पुन्हा नाही. योग तुम्हाला कसं वागायचं ते पण शिकवतोय की नाही? म्हणजे तुमचा आहार, विहार, आचार आणि विचार ह्या गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत. आज जर मी माझ्या शेजारणीशी खूप कडाकडा भांडले, तर मला झोप येईल का? नाही. ह्याचा विचार सुद्धा मला सांगायचं आहे की ह्या गोष्टींचा विचार सुद्धा योगाच्या अभ्यासाने यम आणि नियमांतर्गत केलेला आहे, की तुम्ही राहा कसे, वागा कसे, बोला कसे, विचार कसे करा, हां, त्याचाही आपल्या झोपेवर निश्चितपणे परिणाम आहे. मग एवढी छान जर जीवनशैली आपल्याला योगाने दिलेली आहे, तर त्याचा निश्चितपणे आपण वापर करून घेतला पाहिजे. ठीक आहे. तर मग आता आपण शेवटाकडे आलोय थोडंसं. तर मग एका कॉमन व्यक्तीकरता कोणते शासने जे केले पाहिजेत? फायदेशीर असतील? अं, ह्या अगोदर जर कधीच ती व्यक्ती या अभ्यासाकडे वळलेली नसेल, तर डायरेक्टली आसनांकडे जाणं हे कधीही हितावह नाही. हां, मग त्याच्यासाठी अगोदर शरीराची पूर्वतयारी गरजेची आहे. मग तिथे तुम्ही अगोदर सूक्ष्म व्यायाम वगैरे त्यांना देऊ शकता. हं, थोड्याशा पूरक हालचाली आहेत त्याच्यामध्ये, की ज्या शास्त्रशुद्ध जे योग शिकवतात ते या पद्धतीने देतातच. जे थोडक्यात आपल्या गुरु परंपरेने आलेलं आहे. आणि मग त्या व्यक्तीला हळू-हळू आसनांकडे नेलं जातं. त्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा तिथे त्या व्यक्तीचे व्याधी-विकार बघणं, वय त्याचं काय आहे, कामाचं स्वरूप काय आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं असतं. आणि मग अशा वेळेला तुम्ही त्याला सोप्याकडून अवघडाकडे अशा पद्धतीने आसनं देऊ शकता. तर एक इन जनरल आपण असं म्हणूयात, की थोडं माझं आवडतं आसन, की जे बरं. थोडं सेफ आहे, सगळ्यांसाठी गरजेचं आहे आणि पुढे आपण येतोच आहोत, की वेळ नाही हे आन्सर करणाऱ्यांसाठी पण तिथे त्याला उत्तर देऊन टाकलेलं आहे. सकाळी तुम्हाला झोपेतून जाग आली, की फक्त पोटावरती प्रनॉन पोज किंवा ज्याला आपण योगाच्या भाषेमध्ये विपरीत शयन स्थिती म्हणतो, त्या स्थितीवरती म्हणजे पोटावरती यायचं. दोन्ही हातांचे कोपर, मनगट जुळवायची आणि ओंजळीमध्ये चेहरा शिथिल करायचा. अभ्यासामध्ये याला सहजहस्त भुजंगासन म्हटलं जातं. मुलं बसतात. करेक्ट. तर त्याच्यामध्ये दोन्ही तिन्ही गोष्टी खूप छान पद्धतीने तुम्हाला फायदा मिळतो. एक तर तुम्ही रात्री बराच वेळ एकाच पोझिशनमध्ये झोपल्याने आलेली पाठीच्या मणक्याची रिजिडिटी ती कमी होते. हं. पाठकण्याला तुमच्या छान अभ्यास मिळाल्यामुळे त्याची लवचिकता, पर्यायाने त्याच्यातून आपण जे म्हणू ॲक्टिव्ह होणारी मज्जासंस्था, पटकन आळस दूर होतो. तुम्ही हा प्रयोग जरूर करून बघा. हां, पोट साफ न होण्याच्या ज्यांच्या तक्रारी आहेत, हलकासा पोटावर तिथे दबाव येतोय आणि अत्यंत महत्वाचं, की आजकालचं धावतं जग
जीवनशैली, ताणतणाव ज्याच्यामध्ये मान, पाठ आणि कमरेचा चुरा वाट लागलेली होतो, असते. वाट लागलेली असते. अशामध्ये सुद्धा या आसनाचा छान उपयोग होतो. मग भले तो हार्ट पेशंट असो, करू शकणारे. भले तो बीपीचा पेशंट असो, हे आसन करू शकणारे, की इथे ह्या प्लॅटफॉर्मवर सांगताना असं सेफ आसन मला तरी या व्यतिरिक्त दुसरं काही सापडत नाही आणि खरोखर माझं आवडतं आसन आहे. गुडघेदुखी असो, आसन करू शकणारे. वाह! त्यामुळे सहज असतं भुजंगासन. अनेक आजारांवरचं सोपं उत्तर आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही कालावधी वाढवू शकता. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, खूप अवघड आसनं केली, खूप तास आसनं केली, म्हणजे मला त्याचा खूप छान फायदा आहे, असं अजिबात नाहीये. तुमच्यासाठी कोणचं आसन गरजेचं आहे आणि त्याचा तुम्ही हळू वेळ किती वाढवत आहात, हं, हं. त्याच्यामध्ये तुम्ही त्याच पद्धतीने शिथिलीकरण, द्वंद्वांच्या पलीकडे जाणं, स्थिर होणं हे कसं-कसं प्राप्त करून घेत आहात. तसे-तसे ते ताण हळू-हळू बाह्य ताण कमी होऊन तुमच्या अंतरेंद्रियांवरती सकारात्मक परिणाम, अल्टिमेटली मनावर परिणाम करायला. वाह! वाह! की होल्ड करताना तुम्हाला जी स्ट्रेंथ लागते ना मानसिक, की तुम्ही बाहेर सुद्धा वापरू शकता. म्हणजे नाही करेक्ट. का रिअल लाईफमध्ये सुद्धा म्हणून ऑफ द मॅट योगा, की त्याचा तुम्ही तुमच्या जीवनशैलीत वापर करा. मगाशी आपण जसं बोललो, की समस्यांकडे पण ह्या अँगलने जर तुम्ही बघायला सुरुवात केली, तर खरोखर 100% उत्तरं मिळतात. पुन्हा सांगू, ती उत्तरं मिळवायची वेळ ह्याच जीवनशैलीने आपल्याला दिली आहे. ब्राह्ममुहूर्ते उत्तिष्ठ, आहे की नाही? हं. पहाटे उठायला सांगितलंय. खूप पहाटे नाही. ठीक आहे ना, मला झोपायला आजकालच्या लाईफस्टाईलचा विचार केला 11, 11:30 होत असतील, तर मी ॲटलीस्ट जेव्हा माझे डोळे उघडतील 6, 6:30, 7 हं, 2 मिनिटं मी शांत डोळे मिटून बसणं, ही त्यावेळेला माझ्यासाठी ती मेडिटेशनचीच क्रिया असते. त्यावेळेला मग मला माझ्या संपूर्ण पुढच्या पूर्ण दिवसभराच्या दिनक्रमाचा विचार करायचा असतो आणि एक खरंच प्रयोग करून बघा, की ह्या आसनानंतर तुम्ही जेव्हा थोड्या वेळ की उठलोय, सहजास्त भुजंगासन घेतलंय, शरणागत मुद्रा किंवा योग मुद्रा घेतली आहे. अभ्यासाचा भाग आहे, पण निदान, निदान या सहजास्त भुजंगासनानंतर तुम्ही उठून बसलेत, 2 मिनिटं श्वासावर लक्ष देऊन स्वतःला वेळ दिलाय आणि एखाद्या प्रॉब्लेमचं चिंतन करा. तुम्हाला त्यावेळेला त्याची उत्तरं निश्चितपणे मिळतात. हाच प्रश्न आहे. सकाळी करावा योग का संध्याकाळी पण चालू शकतो? पुन्हा माझी जीवनशैली, मला जर 7 वाजता शाळेमध्ये सपोज मी जॉब करतीये, मला सकाळी जावं लागतं. साइन करायचंय 7:30 वाजता. बरं, मला पहाटे 4ला उठणंही शक्य नाहीये. हां, रात्री मग मी दुपारी मुळात ह्याच्यासाठी आपण एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घेणं गरजेचं आहे, की कोणताही तुम्ही आहार घेता, सॉलिड फूड घेता, जेवण घेता, त्याच्यानंतर 3.5 ते 4 तासमध्ये जाऊ द्यायचे आणि मग या अभ्यासाचा तुम्ही दिनचर्येमध्ये तुमचा 1 तास, अर्धा तास, पाऊण तास, 20 मिनिटं ठरवून घ्यायची आणि त्या ठरवलेल्या वेळी, ठरवलेल्या जागी हां, त्या पद्धतीने अभ्यास करायचा, की हे छोटंसं अनुष्ठान आहे, असं आमच्या गुरुमाता आम्हाला सांगतात. थोडं करा, पण नेमाने करा, रेग्युलर की हे सुद्धा नकोय आज घराच्या एका कोपऱ्यात, उद्या दुसऱ्या कोपऱ्यात. ते जागा निश्चित करा, वेळ निश्चित करा आणि तुमचं आसनही निश्चित करा. आज मॅट घेतलंय, उद्या सतरंजी घेतलीये, परवा पांघरायची चादर घेतलीये. नाही चालणार. कारण ही एक साधना पण आहे. तोच प्रश्न पुढचा होता, की जर रेग्युलर काय होतं, की काही जण आज करतात, उद्या नाही, परवा करतात. तर मग रेग्युलॅरिटी कशी राहिली पाहिजे? खूप माझ्यासाठी मी हे नेहमी म्हणत असते, खूप दुःखाची गोष्ट आहे ही, की जो योग दिन जागतिक लेव्हलवर सगळ्या देशांमधले लोक इव्हन ज्यावेळेला तुम्ही गुरुकुलमध्ये जाल ना, तर असं चित्र तुम्हाला पाहायला मिळेल, की तिथे जवळ-जवळ 70-80% लोकं फॉरेनर्स आहेत. हां, आपण त्यांना फक्त नावं ठेवून उपयोगाचं नाहीये. अथ योगानुशासनम हे जे पतंजली महामुनी पहिलं सूत्र सांगतात ना, की हा वाचायचा अभ्यास नाही, हा ऐकायचा अभ्यास नाही, हा पाहायचा अभ्यास नाही, हा अनुशासित होऊन करण्याचा अभ्यास आहे. हां, लेट्स डू. हं, आपल्याकडे ज्ञान खूप आहे,
पण ते तिकडे जाऊन त्यांच्याहून इकडे का आलं माहितीये? त्यांनी त्याचा अनुकरण केलं, त्याच्यावरती रिसर्चेस केले आणि मग ते त्यांच्या नावाने आज आपण योगचा जेव्हा योगा योगा झालंय. होऊन येतो, तेव्हा त्याचं महत्त्व लोकांना जास्त वाटतं. योगा आलाय आता. आपल्या ऋषी परंपरेने लावलेली समाधी फारशी दुर्दैवाने महत्त्वाची वाटत नाही, जेव्हा त्यांच्याकडचा एखादा YouTubeवर तुम्हाला योगाचं तत्वज्ञान सांगतो. मी नेहमी कॉलेजच्या मुलांना पण सांगत असते, आधी करून बघा, स्वतः त्याचा अनुभव घ्या. स्वतः त्याकडे जाण्यासाठी एकतर पहिली गोष्ट आहे ना, थोडीशी श्रद्धा असणं गरजेचं आहे. ज्या अर्थी एवढे लोक करतायत, काहीतरी त्याच्यातून मिळतंय, तर मला स्वतःला एक चॅलेंज देणं गरजेचं आहे. मला यातनं काही मिळणार आहे का? जो गुण त्या लोकांकडे आहे, हां, ते फॉलो करतात, त्याच्यावर एक्सपेरिमेंट करतात. ह्या नियमिततेकडे येण्यासाठी मला नेहमी असं वाटतं, की एकतर आपण स्वतःच्या आरोग्याबद्दल सजग असणं गरजेचं आहे, की मला काय त्रास होतायत, मी किती औषधं गोळ्या खातीये, त्याचे मला काय परिणाम मिळतायत आणि अत्यंत महत्त्वाचं, त्याच्या जोडीला जर मी योगाचा अभ्यास केला, तर त्या औषधांची सुद्धा उत्तम उपयुक्तता म्हणजे आपण ज्याला गुण येणं म्हणतो ना, तुम्ही फक्त मेडिसिन घेणं आणि त्याच्या जोडीला योगाभ्यास करणं हे सोने पे सुहागा आहे लक्षात घ्या. किंवा दुधामध्ये साखर आहे, इतकं त्याचं महत्त्व आहे. सप्लिमेंटरी आपण ज्याला म्हणतो, तो हा उपचाराचा एक दृष्टिकोन आपण योगाबद्दल ठेवला पाहिजे. मग एवढं जर आहे, तर मला माझ्या स्वतःसाठी 20 मिनिटं नाही काढू शकत? हां, ही आपली पळवाट आहे. दुर्दैव असं म्हणावसं वाटतं, की ही आपली पळवाट आहे. का? तर आपण आपण अनुभव न घेताच त्याच्याबद्दल रिमार्क करतो आहोत. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, मी एक चॅलेंज स्वतःला देत नाहीये, की एखाद्या एक्सपर्टकडे जाऊन मी अगोदर माहिती तर करून घेते हा अभ्यास काय आहे, याच्यातून मला काय मिळणार आहे आणि माझ्यासाठी काय गरजेचं आहे. तेवढंच मी करण्यासाठी जर माझ्या दिनचर्येची वेळ मला मिळवता येत नसेल, तर मग मी धर्म, अर्थ, काम, मोक्ष कशासाठी करतीये? हं? जर शरीर माध्यम खलु धर्म साधनम आपण नुसतंच म्हणतो, पण त्याची जर यथार्थताच जीवनामध्ये उतरत नसेल, तर मग सगळी धावपळ करण्याचा काय उपयोग आहे? बरोबर. हां? दुसरी गोष्ट, की मग अजून एक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवा, की ह्या भारताचे पंतप्रधान त्यांच्या व्यस्त जीवनशैलीतून सुद्धा जर योगासाठी वेळ तर काढू शकतायत, तर तुम्ही का नाही? आम्ही तर तेवढे निश्चितच बिझी नाही आहोत. जागतिक योग दिवस भारताने सुरू केलाय. तर मग त्याची काय भूमिका म्हणजे काय 21 जून हा जागतिक योग दिवस आपण साजरा करतो. शाळेत केला जातो आता आजकाल? खूप प्राऊड फील करा, की हे सगळं जगापुढे मांडणारी पण आपलीच भारताची भूमिका आहे. जिथे पुन्हा एका उदात्त भूमिकेनी जी घेऊन आपण जन्माला आलेलो आहोत. आपण कुठेही विस्तारवादाकडे जात नाही. नाही सर. हां, बरोबर. आपण कुठेही अमनुष्यत्वाकडे जात नाही. आपण कुठेही केवळ भौतिक विकास व्हावा ह्याही भूमिकेकडे जात नाही. ह्या सगळ्या भूमिका आजकाल आपण जगामध्ये जे चित्र बघतो आहोत, हां, की आज एक क्षणभर जेव्हा मी स्वतः तरी डोळे मिटून विचार करते, की आज जर असे पंतप्रधान आपल्याला लाभले नसते, तर आपल्या आसपासच्या देशांची काय स्थिती आहे आणि काय चित्र आहे, आपलं काय झालं असतं? हं? शेवटी हा वैयक्तिक विचार आहे. हो. पण थोडक्यात ह्या सगळ्या भूमिकांचं बीज जिथे आहे ना, ज्या यमनियमांमध्ये आहे, जी भूमिकाच ठेवून हा सगळा अभ्यास आहे, ती आपली परंपरा आहे. तो आपला योग दिन आहे. तो जर छान अशा पद्धतीने होत गेला, त्याची पाळंमुळं जर त्याची मूलभूत संकल्पना जर रुजत गेली, तर जगाच्या शांतीसाठी निश्चितपणे याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण आता आजकाल होतं ना, की शाळेमध्ये सुरू केलेले मुलं मॅथ्स घेऊन चालले आहेत. त्यांना पण आता समजायला पुढच्या पिढीसाठी मधला हा जो एक भूमिका आहे ना, की मधल्या पिढीला थोडी याबद्दल ग्लानी आली आपण असं म्हणूयात. पण या काही वर्षांमध्ये हे जे उपक्रम सुरू करण्यात आले, की आपल्याला योग माहिती झाला तो आपल्या 9वी-10वीच्या साधारण एजमध्ये. तोवर आपण फारसे सजग नव्हतो. सध्या विचार करायला गेलं
तर अगदी बालवयापासून याकडे वळत आहे. तर मग आता आपण शेवटचाच प्रश्न आपला धरून चालू, की लोकं योगा करतात. योगा किंवा व्यायाम आणि त्याच्यावर प्राणायाम पण करतात. तर मग कोणता आधी केला पाहिजे प्राणायाम? कसं म्हणतात, की पाण्यामध्ये केला पाहिजे, काही नंतर केला पाहिजे. हे कसं सांगा थोडं? पुन्हा त्या टेक्निकल टेक्निकल नॉलेजकडे येणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी. कारण असं चित्र आपणही बघतो, अनेक वर्गांमधून बघतो. मध्येच एखादं आसन घेतलं जातं, मध्येच एखादा प्राणायाम घेतला जातो, मध्येच काहीतरी वेगळं परत व्यायाम घेतला जातो, मध्येच शवासन दिलं जातं. तर पुन्हा एकदा स्वतःला मी खूप भाग्यवान समजते, की छानशा ह्या योगविद्याधामच्या गुरुपरंपरेची धरोहर व्हायचं थोडं भाग्य मिळतंय. कारण अ, म्हणजे योगाचं शास्त्रशुद्ध ज्ञान जिथून मिळतं, तीही उत्तम इन्स्टिट्यूट आहे. जी एक प्रणाली आहे ना, की तुम्ही कसं करा. हं. तर कधीही योगाभ्यास करताना जो आपण एक असं म्हणूयात की एक ग्राफ असतो ना, तो असा, असा आणि पुन्हा असा आला पाहिजे. हं. शांततेतून सुरुवात आणि शांततेतून शेवट. हां, की मग तुम्ही जेव्हा सुरू करताय, तेव्हा अगोदर प्रार्थना, जे काही तुमचे आपण असं म्हणूयात कार्डियाक किंवा फास्ट एक्सरसाइज ते करून घेणं. त्याच्यानंतर थोडेसे विश्रांतीसाठीची शवासनासारखी आसनं. हां, मग थोडासा आसनांच्या पूर्वतयारीतला वॉर्मअप, मग प्रत्यक्ष आसनांचा अभ्यास, मग प्राणायामाचा अभ्यास, मग अधिकाधिक त्यातल्या एकाग्रतेच्या पातळींकडे आपण येत जातो. मग तो ओंकाराचा अभ्यास आणि तिथून पुढे मग मेडिटेशनकडे जाणं. ही एक छान शास्त्रशुद्ध पद्धत आहे. शेवटी शेवटसुद्धा ओंकार आणि प्रार्थनेने करून पुन्हा अगदी शेवटच्या स्थितीत तर ही शरणागत मुद्रा सुद्धा रोजच्या अभ्यासामध्ये घेतली जाते, की केलेली साधनं सुद्धा त्याला समर्पित करा. पुन्हा मा कर्म फल हेतुर्भुः की त्या कर्माची सुद्धा फळं काय मिळतील ती सुद्धा पहा. तिथपर्यंत ते समर्पण आणि मग तिथे तो वर्ग संपणं. असा सगळा भाव तिथे आहे. वाह! मग शेवटचा एक सल्ला काय द्याल सगळ्यांना? म्हणजे स्पेशली आपण आता लेडीज करता ही सीरीज चालू आहे, तर मग लेडीज करता. निश्चित प्रत्येक स्त्री ही स्वतः एक शक्तीचं स्वरूप आहे, हे तिने कधीच विसरू नये. ती स्वतः अष्टभुजा आहे. भगवंतांनी किंवा आपण आदिदेव महादेवांनी जो योगाचा उपदेश केलेला आहे, तो पहिला पार्वतीला केलाय. हे प्रत्येक स्त्रीनी कधीही विसरता कामा नये. ती घडली तर तिची मुलं घडणार आहेत. तिची मुलं उत्तम घडली तर अंतिमतः कुटुंब छान होणार आहे. उत्तम कुटुंब ज्या समाजामध्ये आहे, तो समाज चांगला होणार आहे. आज ज्याची गरज आहे, ते उत्तम राष्ट्र तसंच घडणार आहे. आणि अशी अनेक राष्ट्र मिळून अंतिमतः विश्व शांतीकडे पहा कुठून कुठे, पण अशा छोटे-छोटे संस्कारों से बात बड़ी बन जाती है, हे जे आहे, ते कधीही त्या स्त्रीनी विसरता कामा नये आणि त्या शक्तीच्या जागरणासाठी, ती सक्षमता स्वतःमध्ये आणण्यासाठी तिने योगाचा अभ्यास केलाच पाहिजे. वाह! सो थँक यू सो मच मॅम, तुम्ही इथं आलात. आम्हाला इतकी सगळी माहिती दिली योगाबद्दल. तर आमच्याकडून एक तुमच्याकडचं एक आठवण भेट आहे, स्पेशल कॉर्नरकडून. खूप खूप धन्यवाद. खरं तर ह्याही पेक्षा तुम्ही हे व्यासपीठ किंवा हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. या गुरुपरंपरेची शास्त्रशुद्ध योगाच्या ज्ञानाची माहिती पोहोचवण्याची छोटीशी संधी उपलब्ध करून दिली. यातलं जे जे काही चूक आहे ते सगळं माझं आहे. जे जे काही उत्तम आहे ते सगळं गुरूंकडून आलेलं आहे. अशा गुरुचरणांशी समर्पित मी होते आणि तुम्हाला मीच उलट धन्यवाद देते. खूप थँक यू खूप सो धन्यवाद. मच. थँक यू सो मच. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची स्टोरी, तुमची गोष्ट इतरांना इन्स्पिरेशन दिली अशी असेल किंवा तुमचा कोणता स्टार्टअप असेल किंवा तुम्हाला कोणत्या विषयाचा सखोल ज्ञान असेल, तर मला नंबर व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता किंवा ईमेल मेल करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल,
तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम आणि हा पॉडकास्ट तुमच्या प्रत्येक मित्र मैत्रिणीपर्यंत पोहोचला पाहिजे. तर भेटूया एका नवीन एपिसोडमध्ये एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी हॅव गुड अँड बाय.